नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात स्टडी विथ कोमल हे चॅनल. तर 26 एप्रिल 2026 रोजी झालेला इयत्ता 4थीचा स्कॉलरशिपचा पेपर याची आपण एक्सपेक्टेड आन्सर की पाहणार आहोत. यामध्ये काही बदल होऊ शकतो. तर चला सुरू करूयात. पहिला प्रश्न. पहिला आहे, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. ऑप्शन 1 स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. ऑप्शन 2 थांबले होते. ऑप्शन 3 वाट पाहत थांबले होते. ऑप्शन 4 त्याचीच. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. ऑप्शन 1 घराचा वरचा भाग. ऑप्शन 2 गळ्यातील दागिना. ऑप्शन 3 रान. ऑप्शन 4 शेतजमीन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे गळ्यातील दागिना, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता? ऑप्शन 1 चित्रकार. ऑप्शन 2 परोपकार. ऑप्शन 3 न कलाकार. ऑप्शन 4 कलाकार. आणि याचं करेक्ट आन्सर आहे परोपकार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यात. उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? उन्नती, इकडे, ऋण, ओढ, आकाश, एरंड. ऑप्शन 1 आहे एरंड. ऑप्शन 2 आहे इकडे. ऑप्शन 3 आहे उन्नती. ऑप्शन 4 आहे ऋण. आणि याचं करेक्ट आन्सर आहे एरंड. एरंड. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 सेननायक बापट. ऑप्शन 2 महात्मा फुले. ऑप्शन 3 स्वातंत्र्यवीर सावरकर. ऑप्शन 4 आचार्य अत्रे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सेनानायक बापट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. ऑप्शन 1 पकडा. ऑप्शन 2 वाया. ऑप्शन 3 जातील. ऑप्शन 4 खेळता. तर या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे जातील, ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? ऑप्शन 1 साज सरंजाम. ऑप्शन 2 सांजवाद. ऑप्शन 3 सांज शृंगार. ऑप्शन 4 सांज सकाळ. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सांजवाद, ऑप्शन क्रमांक 2 सांजवाद. पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दाची योग्य जोडीचा पर्याय निवडा. ऑप्शन 1 कारुण्य ममत्व. ऑप्शन 2 नियंत्रण संयम. ऑप्शन 3 विलंब घाई. ऑप्शन 4 भान लक्ष. आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 विलंब घाई. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. ऑप्शन क्रमांक 1 2. ऑप्शन क्रमांक 2 3. ऑप्शन क्रमांक 3 1. ऑप्शन क्रमांक 4 5. तर या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे 2, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. ऑप्शन क्रमांक 1 चूल चुली. ऑप्शन क्रमांक 2 भेट भेटी. ऑप्शन क्रमांक 3 चूक चुकी. ऑप्शन क्रमांक 4 वेल वेली. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 चूल चुली चूक चुकी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ज, प, व, क, मा,
कॉमा न या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते या अर्थाची म्हण असलेला पर्याय निवडा. ऑप्शन 1, उधारीचे पोते सव्वा हात रिते. ऑप्शन 2, वासरात लंगडी गाय शहाणे. ऑप्शन 3, उथळ पाण्याला खळखळाट फार. ऑप्शन 4, ओ म्हणता ठो येईना. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे? उथळ पाण्याला खळखळाट फार. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. ऑप्शन 1, पायवाट. ऑप्शन 2, पाट. ऑप्शन 3, बांध. ऑप्शन 4, पाणंद. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पाणंद हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात. सर्वांचा डॅश. ऑप्शन 1, चेहरा कसानुसा होणे. ऑप्शन 2, जीव भांड्यात पडणे. ऑप्शन 3, हिरमोड होणे. ऑप्शन 4, थरकाप होणे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, जीव भांड्यात पडणे. त्यानंतर या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिलेला आहे. त्या पॅरेग्राफवर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर एकदा रानात गुरे चारताना मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्याने त्या पक्षाला मायेने अलगद उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. त्याला ती फारच आवडली. तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. तर यावर आधारित 3 प्रश्न आहेत. तर प्रश्न पहिला आहे, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आईने, ऑप्शन 1 आहे, आईने पक्षाला पाणी पाजले. ऑप्शन 2 आहे, मुरली हा एक गुराखी होता. ऑप्शन 3 आहे, भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरी झाला. ऑप्शन 4 आहे, आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली. तर या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर अयोग्य काय आहे? ऑप्शन क्रमांक 1, आईने पक्षाला पाणी पाजले हे या ठिकाणी अयोग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? ऑप्शन 1 आहे चिमुकला. ऑप्शन 2 आहे तरतरीत. ऑप्शन 3 आहे सुंदर. ऑप्शन 4 आहे निळा. तर या ठिकाणी पॅसेजमध्ये न आलेला कोणता विशेषण आलेलं नाही आहे? तर चिमुकला, ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी आलेलं नाही. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतार्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे घरटे. ऑप्शन क्रमांक 2 आहे नभ. ऑप्शन क्रमांक 3 आहे वृक्ष. ऑप्शन क्रमांक 4 आहे हळू. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 हळू. त्यानंतर पुढे पोयम दिलेली आहे आणि या पोयमवर आधारित 3 क्वेश्चन दिलेले आहेत. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, कोकणची राणी कोणाला म्हटली आहे? ऑप्शन 1 आहे गाडी. ऑप्शन 2 आहे बाग. ऑप्शन 3 आहे मुलगी. ऑप्शन 4 आहे रेल्वे. आणि या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रेल्वे. त्यानंतर पुढीलपैकी विशेषण विशेष्य याची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. ऑप्शन 1 आहे डौलानं घाट वळणे. ऑप्शन 2 आहे न्यारी चव. ऑप्शन 3 आहे दाट राई. ऑप्शन 4 आहे हिरवीगार शिवारे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डौलानं घाट वळणे हे या ठिकाणी अयोग्य जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे,
डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे रातांबा, ऑप्शन 2 आहे जांभूळ, ऑप्शन 3 आहे करवंद, ऑप्शन 4 आहे फणस. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? जांभूळ, ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर या ठिकाणी ऑप्शन 1 आहे चम, प, आ, व. ऑप्शन 2 आहे रु, ओ, वी, अम. ऑप्शन 3 आहे व, द, न, ज. ऑप्शन 4 आहे व, द, धो, न. आणि या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा डॅश किनाऱ्याकडे निघाला. ऑप्शन 1 आहे काफिला, ऑप्शन 2 आहे थवा, ऑप्शन 3 आहे तांडा, ऑप्शन 4 आहे कळप. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 काफिला हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्य बुवाने डॅश औषध शोधले. ऑप्शन 1 आहे उपयोगी, ऑप्शन 2 आहे रामबाण, ऑप्शन 3 आहे महाग, ऑप्शन 4 आहे जुने. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रामबाण हे आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्ये पर्यायातून निवडा. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. ऑप्शन 1 आहे कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात. ऑप्शन 2 आहे मला खूप समाधान वाटते. ऑप्शन 3 आहे आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. ऑप्शन 4 आहे थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. आणि या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आले आहेत? काकू ओरडल्या, ए, डबल कॉमा डेलिमिटेड कॉमा स्टार्ट, थांबा सगळे, फुलस्टॉप, पान, वाटी, तांब्या, भांडी हे सगळं कोण उचलणार, क्वेश्चन मार्क आणि डबल कॉमा युनायटेड कॉमा क्लोज. ऑप्शन 1 आहे 4, ऑप्शन 2 आहे 5, ऑप्शन 3 आहे 7, ऑप्शन 4 आहे 8. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय येणार आहे? तसं तरी या ठिकाणी 9 यायला पाहिजे, परंतु ऑप्शनमध्ये 9 दिलेलं नाही, म्हणून 8 हे या ठिकाणी आपण गृहीत धरूया. तर मित्रांनो ही इयत्ता 4थीची एक्सपेक्टेड आन्सर की होती. यामध्ये काही बदल होऊ शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.